कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीमध्ये महानगरपालिकेच्या जागेवर अनधिकृत बांधकाम करून आलिफ अंजुमन या नावाची एक मदरसा आणि पत्रा शेड या नावाची मस्जिद गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे। ही दोन्ही अतिक्रमणं काढून टाकावीत अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं कोल्हापूर महानगरपालिकेकडे करण्यात आली होती। त्यानुसार महानगरपालिकेनं या मदरसा आणि मस्जिदला नोटीस पाठवून ही अतिक्रमित बांधकामं काढायला सांगितली होती। मात्र मदरसा आणि मस्जिदच्या चालकांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं। त्यामुळे आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं प्रचंड पोलीस बंदोबस्तात या दोन्ही ठिकाणची अतिक्रमणं काढण्यासाठी या ठिकाणी धाव घेतली। ही अतिक्रमणं काढायला सुरुवात केल्यानंतर या मदरसा आणि मस्जिद चालवणाऱ्या लोकांनी ही बांधकामं गुंठेवारी पद्धतीनं करण्यात आली असून त्याच्या पुढील कार्यवाहीचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवण्यात आला असल्याचं अतिक्रमण निर्मूलन पथकाला सांगण्यात आलं। हा मदरसा आणि मस्जिद बंद ठेवण्यात आलं असून या ठिकाणी रहिवाशी वापर केला जाईल असं लेखी आश्वासन महापालिकेच्या पथकाला त्यांनी दिलं। त्यानंतर महानगरपालिकेच्या पथकानं लेखी आश्वासन घेऊन या दोन्ही ठिकाणांचा पंचनामा केला आणि हे पथक माघारी परतलं। लक्षतीर्थ वसाहत परिसर आहे, इथं तक्रार दिली होती, मस्जिद चालू आहे, अनधिकृत वापर चालू आहे, त्यासाठी महानगरपालिकेकडनं त्यांना नोटीस देण्यात आली होती 53 आणि त्याप्रमाणे आज त्यांनी काल लिहून दिलं आहे की आम्ही मस्जिदीचा वापर बंद करू, तिथं धार्मिक वापर करणार नाही आणि तेच आम्ही कारवाई करण्यासाठी आता आलो होतो, तर ते सगळं बंद आहे, धार्मिक वापर बंद आहे। त्यामुळे आम्ही आता इथं पंचनामा केला आणि आता आमच्यासमोरच त्यांनी पुन्हा बंद केलेलं आहे। किती ठिकाणी आज कारवाई? 2 ठिकाणी। कुठल्या आणि पहिल्या ठिकाणी काय चालू? पहिल्या ठिकाणी मदरसा चालू होता, तिथे एक बंद केलं आणि आता इथे एक बंद केलं लक्षतीर्थ वसाहतमध्ये। याला काही परवानगी वगैरे घेतली? परवानगी नाही आहे त्यांना, महापालिकेची नाही। आता पुढे काय प्रोसेस होईल? आता काही नाही, त्यांचा वापर तर बंद केलेला आहे त्यांनी, आम्ही तिथे बंद करून टाकले आणि आता ते असं म्हणतात, त्यांनी काल लिहून दिलं की आम्ही तिथं रहिवास वापर करणार आहोत, आम्ही जे वापर करत होतो ते बंद केलेलं आहे आणि आता रहिवास वापर आम्ही तिथे करणार आहोत। त्याच्यामध्ये त्यांना कुठल्या याला परमिशन? सगळ्यालाच परमिशन आहे ना, रहिवास असो किंवा काही इतर धार्मिक कार्यक्रम? आपण इथं सगळं गुंठेवारी पद्धतीने घरं रेग्युलाइज झालेले आहेत, म्हणजे आधी बांधकाम होतं आणि नंतर गुंठेवारी रेग्युलाइज होतं। अच्छा, आता ते गुंठेवारीचा प्रस्ताव वगैरे काही? गुंठेवारीसाठी प्रस्ताव दिलेला त्यांनी, पण ते आम्ही धार्मिक वापर असल्यामुळे बंद केलं, म्हणजे थांबवलं नाही, त्यांना कळवलं होतं की अलाउड नाही म्हणून रिजेक्ट केली होती पाहिजे। मदरसामध्ये किती जण किती राहत होते? नाही, बंदच होतं, आम्ही आलो तेव्हा बंद होतं, आमच्यासमोरच त्यांनी लॉक खोललं आहे। त्यांनी कालच सांगितलं होतं आम्ही बंद करतोय, त्याप्रमाणे आत्ता जागेवरून बघितलं बंदच आहे। अशी कारवाई आता कुठं शहरात सुरू आहे? आता हे लक्षतीर्थमधले जे 2 होते तिथं केलेलं आहे। याची तक्रार नेमकी आपल्याकडे कोणी दिली होती? विश्व हिंदू परिषदेच्या संघटनेने दिली होती। या कारवाईवेळी पोलीस वाहनांच्या ताफ्यासह 1 शहर पोलीस उपअधीक्षक, 2 पोलीस निरीक्षक, 13 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, 111 पोलीस अंमलदार आणि 2 स्ट्रायकिंग फोर्स असा 200हून अधिक कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यामुळे लक्षतीर्थ वसाहत परिसरात दिवसभर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं।